जय शिवराय मित्रांनो, मी संतोष मुरलीधर चंदने आपले श्री शिवशस्त्रगाथा या लेखामध्ये किंवा या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मी इथं तुम्हाला माझं जे काही संग्रह आहे शिवकालीन शस्त्रास्त्र, साधारण याचा कालखंड 300 ते 150 वर्ष, ह्या कालखंडामधली इथं अनेक ऐतिहासिक शस्त्रे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यांची माहिती सांगणार आहे. या शस्त्रांबरोबर माझा नाणे, ऐतिहासिक दस्तऐवज, संस्थानिकांचे स्टॅम्प्स, पेपर आणि काही पेशवेकालीन अशी भांडी यांचं माझ्याकडे संग्रह आहे. पण आज मी आपल्याला जी काही माहिती सांगणार आहे ती फक्त श्री शिवशस्त्रगाथा याबद्दल माहिती सांगणार आहे शस्त्रांची. तर प्रथममध्ये आपण शस्त्रांचा जर कालखंड बघितला तर आपण विविध मंदिरांमध्ये जातो किंवा गडकिल्ल्यांवर जातो किंवा देवदेवतांच्या मूर्त्या बघतो. तर अनेक देवदेवतांच्या हातांमध्ये जी आयुधं असतात ती आपण बघतो की ती वेगवेगळ्या प्रकारची असतात. आपण साधारण 2 हातापासून द्विभुजापासून तर अष्टदशभुजापर्यंत अनेक देवींचे हात असलेले बघतो आणि त्या प्रत्येक हातामध्ये देवीच्या एक आयुध आहे. ह्या आयुधाच्या साह्याने देवीने अनेक असुरांचा वध केलेला आहे. त्याचप्रमाणे या शस्त्राच्या साह्याने आपण शिवकाळांमध्ये किंवा अगोदर 12व्या शतकांमध्ये जो आपण इतिहास बघतो तो अनेक शस्त्रांच्या साह्याने आपण अनेक लढाया जिंकलेल्या आहेत, अनेक शत्रूंवर मात केलेलं आहे. तर साधारण शस्त्रांचा जो कालखंड बघितला गेला तर साधारण आपण डिफाईन करायचं म्हटलं तर साधारण पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, सिंधू संस्कृती, रामायण कालखंड, महाभारत कालखंड, प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड. साधारण मध्ययुगीन कालखंडाची जर सुरुवात केली आपण तर तो 8व्या शतकापासून तर आपण 1818पर्यंत किंवा 1800च्या एंडपर्यंत आपण तो साधारण मध्ययुगीन कालखंड पकडला जातो. तर 8व्या शतकांमध्ये साधारण पहिलं जे आक्रमण झालं ते आपल्याकडे गजनीचं झालं. त्यानंतर 12व्या शतकांमध्ये जे आपल्याकडे आक्रमण झालं ते अल्लाउद्दीन खिलजीने केलेले. म्हणजे विजयनगरचं हिंदू साम्राज्य जे होतं ते अल्लाउद्दीन खिलजीने आक्रमण करून जवळजवळ नष्ट केलेले. जेव्हा ही आक्रमणं झाली तेव्हा त्या टायमाला त्यांनी येताना सुद्धा अनेक बरीच शस्त्र आपल्याकडे आणलेली होती. म्हणजे ज्या टायमाला आपल्याकडची जी शस्त्र होती त्या व्यतिरिक्त जी काही शस्त्र आपल्याला पाहायला मिळतात त्यातली जी काही शस्त्र आहेत त्यातलं एक पहिलं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे हे अफगाणी सुरा. ह्याला खैबरसुद्धा म्हटलं जातं. प्राणाच्या शिंगापासून बनवलेली ही चिमूट असते. अत्यंत दमस्कस पातीचं याचं ब्लेड्स असतं सरळ. ही पाती जेव्हा बनवली गेली तेव्हा अत्यंत आपल्याकडे याचा वापर करण्यात आलेला आहे. जेव्हा खैबर खिंडीतून आपल्याकडं जी लोक आक्रमणं झाली आणि अफगाणिस्तानातून आपल्याकडं आले विजयनगरकडं आणि ती शस्त्रांमधलं एक खैबर खिंडीतून आल्यामुळे खैबर किंवा अफगाणामधून आलेलं अफगाणी सुरा हे अशा प्रकारचं एक शस्त्र आपल्याकडे पाहायला मिळतो. ते हे अफगाणी सुरा किंवा खैबर नावाचं शस्त्र आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं शस्त्र म्हणजे तिकडचंच ते पर्शियन भाषेमध्ये याला पेश कबज म्हणतात. पेश कबज, पेश म्हणजे समोरून आणि कबज म्हणजे मूठ. समोरून हाताने पकडायचं हे शस्त्र आहे. हे त्या लोकांच्या कायम शेल्यामध्ये असणारं शस्त्र. जसं आपण आपल्याकडं कट्यार नेहमी ठेवली जाते शेल्यांमध्ये किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा चिलखत पाडण्यासाठी, तर ती लोक अशा प्रकारचे चिलखत व पेश कबज वापरतात. ह्या पेश कबजचा उपयोग ते अनेक लढायांसाठी किंवा हातगाईच्या लढायांसाठी याचं वापरलं जातं. हा एक पर्शियन शब्द आहे त्यामुळे हे तिकडचं एक शस्त्र आहे. त्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं वेगळं असं शस्त्र तुम्हाला बघा, हे कर्द नावाचं शस्त्र आहे. हे पण पर्शियन नावाचं शस्त्र आहे. कर्द ह्याला आपल्याकडे छुरिका, जसं आपण छुरिका किंवा सुरी म्हणतो आणि आपण जे शस्त्र वापरतो तर हे छुरिकाला तिकडे कर्द म्हटलं जातं. प्राण्यांच्या शिंगा आणि हाडापासून त्याच्या मुठी बनवल्या जातात. अत्यंत धार आणि त्याची पाठ एकदम जाड असते आणि पुढे अशी निमुळती होत पातळ पाती अशी बनली जातात. ही साधारण आलेली आपल्याकडे 12व्या शतकाच्या आसपासची शस्त्र आहेत. ही आपल्याकडे पण बघायला मिळतात. पण सुरुवातीला जे ताम्रपाषाणयुग किंवा पाषाणयुगामध्ये आपण विचार करतो तेव्हा प्राण्यांच्या शिंगांपासून, हाडांपासून किंवा दगडांपासून किंवा नैसर्गिक साधनांपासून काही शस्त्र बनवली गेली जेणेकरून त्याचा उपयोग हातगाईच्या लढ्यामध्ये किंवा संरक्षणासाठी वापरला जाईल. साधारण एक असं प्रकारचं शस्त्र आहे हे माडू नावाचं शस्त्र आहे. हातगाईच्या लढाईमध्ये वापरतात. चौफेर हल्ला केला जातो. अत्यंत दुर्मिळ असं हे शस्त्र आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हे चिंकारा प्राण्याचे शिंग याच्यापासून बनवलं जातं. चिंकारा प्राण्याच्या शिंगाला साधारण पुढे धारदार टोक असतं आणि याच्यापासून ते लढायांसाठी असं एकमेकाला जोडून उपयोग करत होतो. पुढे 18व्या शतकाच्यामध्ये याच्यामध्ये खूप आमूलगार बदल झाला आणि दक्षिणेकडचं एक महत्त्वाचं शस्त्र म्हणून याच्याकडं बघितलं गेलं. ह्याला पुढे अशी भाल्याची पाती अशी टोकदार अशी दोन्ही साईडला जोडली गेली आणि हातगाईच्या लढ्यासाठी याचा अजून एक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ लागला. ह्या शस्त्राचं अजून एक वैशिष्ट्य की ह्याला पुढे ढाल पण लावली जाते आणि ढाल लावल्यामुळे त्यामुळे संरक्षणसुद्धा व्हायला लागलं. तर संरक्षण होतं, आक्रमण आणि संरक्षण
या दोन्ही गोष्टी या तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तुम्ही असं आक्रमण केलं, चारी साईडने चोप आहे, तर त्याबरोबर ती ढाल पण अशी त्या बाजूने फिरत असते आणि कोणी हल्ला केला तर त्या ढालीने संरक्षण होतो. म्हणून आक्रमण आणि संरक्षण या शस्त्राचं खूप महत्त्वाचा उपयोग आहे. तर हे शस्त्र आहे ते माडू नावाचं शस्त्र. हे दक्षिणेकडचं एक महत्त्वाचं शस्त्र आहे. दक्षिणेकडचं आपण जेव्हा विजयनगरमध्ये हम्पी बदामी इकडे फिरतो तेव्हा अनेक प्रकारचे मूर्त्या तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. ते विजयनगर साम्राज्यातलं अजून एक हम्पी बदामीमध्ये मिळणारं एक महत्त्वाचं शस्त्र कट्यार. ह्याला विजयनगर असं कट्यार म्हटलं जातं. बऱ्याच ठिकाणी याला चुकीचं पद्धतीने हैदराबादी कट्यार म्हणून याचा उल्लेख केला जातो, पण हैदराबादी कट्यार न म्हणता ही विजयनगरचं एक फार मोठं प्रमुख शस्त्र आहे. अनेक मूर्त्यांवर, शिल्पांवर, अनेक चित्रांवर तुम्हाला अशा प्रकारच्या या कट्यारी बघायला मिळतील. तर ही विजयनगरची कट्यार आहे. ह्या कट्यारीचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतर कट्यारी तुम्ही बघितलं आपल्या मराठा, मोगल किंवा राजपुती, तर तुम्हाला साधारण इथं तुम्हाला तुमच्या हाताच्या कडचं, बोटाकडचं, मनगटाकडचं संरक्षण मिळतं. पण ह्या कट्यारीला खास असं परज असल्यामुळं तुमची पुढचं बोटं आणि असं पूर्ण संरक्षण होतं. तर या कट्यारीचं एक वैशिष्ट्य आहे. साधारण 12व्या शतकापासून तर 18व्या शतकापर्यंत विजयनगरमध्ये हे एक अशा प्रकारचे अत्यंत वेगळं असं हे कट्यार विजयनगर कट्यार म्हणून याकडे पाहिलं जातं. विजयनगर साम्राज्यामध्ये साधारण जे मंदिर, दक्षिणेकडची जी मंदिरं होती त्यावर अनेक प्रकारचे मुसलमानी आक्रमण होत असत आणि आक्रमणांना तोंड देण्यासाठी अनेक प्रकारचे सैन्य, अनेक प्रकारची घराणी किंवा ह्यासाठी आपल्या जीवाला प्राणी लावत असत. तर ह्या प्राण्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरांचं वैशिष्ट्य म्हणजे या दक्षिणेकडचे मंदिरं वाचवण्यासाठी, मुघली सत्तेपासून, आक्रमणांपासून वाचवण्यासाठी ज्या प्रकारची ज्या लोक तलवारी वापरत दक्षिणेकडचं, तर ही एक नायर प्रकारची तलवार आहे, अत्यंत वेगळी. हिचे 12व्या शतकापासून हिचे उल्लेख सापडतात. 18व्या शतकापर्यंत अशा प्रकारच्या तलवारी त्या दक्षिणेकडची लोक खास मंदिराच्या संरक्षणासाठी ही लोक तलवार वापरायची. आणि जी लोक ही तलवार वापरायची ती नायर तलवार असायची आणि ज्या नायर तलवारीच्याच वर्ण त्या समाजाला, त्या व्यतिरिक्त दक्षिणेकडे तुम्हाला हे नायर आडनाव बघायला मिळतो. तर त्या ह्या तलवारीमुळेच बघायला मिळतो. मंदिराच्या सुरक्षितेसाठी वापरण्यात येणाऱ्या तलवारी, त्यामुळे ह्याला टेम्पल स्वॉर्डसुद्धा असं म्हटलं जातं. नायर तलवार बरोबर ही टेम्पल स्वॉर्ड म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे. तर तलवारीमध्ये आपण अजून जर बघितलं तर कालखंडांमध्ये विविध अभ्यास केला तर आपण साधारण मग 16व्या शतकाच्या आसपास आलो होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण बघितलं इतिहास, तर त्यांच्या एक महत्त्वाच्या अनेक तलवारींमध्ये त्यांच्या ज्या तलवारी होत्या त्यामध्ये त्या धोप नावाच्या तलवारी होत्या. ह्या धोप या साधारण तलवारी घोडदळामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरल्या जायच्या. पायदळामध्ये ह्या तलवारी वापरल्या जास्त जात नव्हत्या. जास्तीत जास्त घोडदळामध्ये ह्या तलवारी वापरल्या जायच्या. तर ह्या घोडदळामध्ये वापरल्या जाणाऱ्या तलवारीला साधारण धोप असं म्हणतात. या प्रकारची ही एक तलवार आहे. अत्यंत सुरक्षित आणि घातक तलवार म्हणून, मराठ्यांची तलवार म्हणून ही धोप इतिहासात प्रसिद्ध आहे. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे या तलवारीची असलेली सुरक्षित मूठ आणि या तलवारीची वाढलेली लांबी, यामुळे ही तलवार खूप प्रसिद्ध आहे. ह्या वैशिष्ट्य म्हणजे या तलवारीला इतर तलवारींपेक्षा तुम्हाला परज नसते. या तलवारीला परज असं म्हणतात. जे बोटांच्या संरक्षणासाठी जो भाग वापरतात त्याला परज म्हटलं जातं. आणि या परजला म्हणजे बोटांचं संरक्षण, वरून येणारं एक संरक्षण परज आणि इथून गज, अशा प्रकारे विविध प्रकारची ही तलवारीचे पार्ट असतात मुठीमध्ये. मुठींवरून जवळजवळ 40 प्रकारच्या तलवारीचे प्रकार पडतात. त्याच्याबरोबर ही आपल्या मराठ्यांची कोल्हापूर पद्धतीची तिरकत चिमट्याची तुम्हाला ही तलवार बघायला मिळत. इतर तलवारी बघाल त्याचा चिमटा सरळ असतो, पण हिचा हा साधारण वेगळ्या प्रकारचा तिरकस असा क्रॉस चिमटा म्हणतात हिला. ह्या तलवारीच्या पुढचा भाग असतो याला पिपळा असा म्हटला जातो. हा पिपळा दुधारी असतो आणि पुढे नंतर मग पायकाकडे धार येत जाते पाठी, आणि पाठ ही त्याची जाड असते आणि पुढे निमुळती होत गेलेली असते. पाठीकडून खाली निमुळती होत गेलेली असते. अत्यंत तीक्ष्ण आणि अशी तेज धार याच्यावर असते. या तलवारीला अजून बघाल तर तुम्हाला अशा विविध प्रकारच्या नाळा बघायला मिळेल. हा नाळ असं म्हणतात. ह्या नाळांचं पण एक वैशिष्ट्य असतं की जे जर तलवारीला आपण जर कोणाच्या पोटात खुपसली आणि पिपळ्याने आत गेली आणि जर तलवार काढताना ती त्रास देते, मग ते स्किनला पकडून टाकल्यामुळे ती निघायला खूप अवघड जाते. अशा टायमाला त्या नाळेतून हवा बाहेर जाऊन रक्त बाहेर येतो आणि रक्ताचे पाठ वाहतात. त्यासाठी तुम्हाला अनेक तलवारींवर अशा नाळे बघायला मिळतील. तर अशा प्रकारची ही एक मराठ्यांची तलवार आहे. शिवाजी महाराजांच्या ज्या काही तलवारी होत्या, जगदंबा, तुळजा, भवानी या नावाच्या तलवारी आहेत, त्या साधारण सगळ्या तुम्ही बघाल तर फिरंगी पद्धतीच्या होत्या. यांना असणारं पातं
हे पोर्तुगीजांकडनं स्पॅनिशकडनं आपण घेतलेले, काही बाहेरच्या देशांकडनं आपण ते आयात केलेले आहेत. त्यामुळं कधी कधी मराठा तलवारीला असं म्हटलं जातं की फिरंग. काही लोक म्हणतात की आमच्याकडे फिरंग आहे, तर काही लोक म्हणतात आमच्याकडे धोप आहे. तर जो म्हणतो की आमच्याकडे फिरंग आहे याचा अर्थ असा की त्याच्याकडे असणारी ही मूठ, त्या मुठीला मुल्लेरी मूठ म्हटलं जातं. जेव्हा या मुल्लेरी मुठेला जेव्हा बाहेरचं इम्पोर्टेड पातं बसवलं जातं तेव्हा त्या तलवारीला फिरंग म्हटलं जातं. तलवार होतात, जगदंबा तलवार, तुळजा तलवार, भवानी तलवार. त्यातली जी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम लंडन येथे जी तलवार आहे ती हे छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार. त्या जगदंबा तलवारवर असलेला काही जो तपशील आहे, हिरे, माणके, पाचा, याची माहिती आपण इथं या संग्रहामध्ये दिलेली आहे. त्याच पद्धतीची आपल्याकडं जी फिरंग म्हणतात ती फिरंग इथं तलवार आपण ठेवलेली आहे. या फिरंग तलवारीचं एक वैशिष्ट्य म्हणजे यावर असलेले मुल्लेरी मूठ आणि असलेले इम्पोर्टेड पातं, ज्या आपण ज्या कंपनीकडनं किंवा ज्या बाहेरच्या देशाकडनं आपण पाती घेतो त्यांचं इथं मार्किंग्स असतं. बऱ्याचशा फिरंग तलवारीवर तुम्हाला बघायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीवर तुम्हाला अशा प्रकारचं इथं जगदंबा तलवार मार्किंग बघायला मिळेल. तर अशा प्रकारची ही एक फिरंग पद्धतीची अत्यंत दुर्मिळ 300-350 वर्षापूर्वीची ही तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी एक तलवार होती जगदंबा, तिचं आपल्याकडे अजून एक चित्र आहे जी 1:1 म्हणजे मूळ लंडनवर तिचं चित्र आपण फोटो काढून आपल्याकडे जी आली होती, आमच्या मित्रांनी एका दिली होती. तर तिचं साधारण इथं ही एक तलवार आहे. तिथं तुम्हाला पिपळा, दुधारी बघायला बघेल, बगिंडाळ, हिरे, माणके असं सगळं या तलवारीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची काही जी समकालीन चित्र उपलब्ध आहेत, म्हणजे वीर मोहम्मदने काढलेलं असो किंवा इतर लोकांनी काढलेलं असो, त्यातलंच एक समकालीन चित्र शिवाजी महाराजांचं इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका हातामध्ये तुम्हाला पट्टा बघायला मिळेल, तलवार बघायला मिळेल, पट्टा बघायला मिळेल आणि कटर बघायला मिळेल. आता शिवाजी महाराजांच्या शस्त्रसज्ज असलेला हा फोटो आहे. तर शिवाजी महाराजांच्या हातातला जो पट्टा आहे त्या पट्ट्याचं नाव यशवंत नावाचा पट्टा आहे शिवाजी महाराजांचा. बकरीमध्ये याचे उल्लेख आहेत. पट्ट्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या पण एक असलेली जशी तलवारीमध्ये तुम्हाला सुरक्षित अशी मूठ बघायला मिळते, पण या पट्ट्यांमध्ये तुम्हाला मोठी सकट, मुठीच्या ऐवजी तुम्हाला पूर्ण खोबळ्यापासून अशी तुम्हाला सुरक्षित असं तुम्हाला खोबळ्यापासून हात राहता येतो. शत्रूला असं पूर्ण लांब ठेवता येतो आणि पूर्ण तुम्ही वर्तुळाकार फिरून शत्रूला तुम्ही मारू शकता किंवा लांब ठेवू शकता. या शस्त्राचं एक वैशिष्ट्य म्हणजे तसं तलवारीला तुम्हाला संरक्षणासाठी ढाल असते, पण या शस्त्राचं असं वैशिष्ट्य आहे की तुम्हाला आक्रमण हेच तुमचं संरक्षण करणार आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळेल की दोन्ही हातामध्ये पट्टे घेऊन लढणारे वीर आपल्याकडे होते. त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, जुवा महाराज, तिकडं आपल्याला काय सय्यद बंदा, हे असे उत्तम पट्टेकर होते. तर तलवार चालवणारा किंवा इतर तलवारीसाठी 5 शस्त्र चालवणारा हा साधारण धारकरी म्हणून ओळखला जातो. त्यानंतर पट्टा चालवणारा पट्टेकरी म्हणून ओळखला जातो. साधारण 10 धारकरी आले तर 10 धारकऱ्यांना एक पट्टेकरी मारू शकतो, असं या पट्ट्याचं वैशिष्ट्य आहे. त्या मराठा पद्धतीचं एकदम अत्यंत सुंदर असं डिझाईन केलेलं, पुढे बेलाचं पान असलेलं आणि अत्यंत कडक पात्याचं असं दुधारी असं याचं पात आहे. या तलवार आणि अशी मागे कड्या आणि मुठीमध्ये हे पकडलं जातं. त्याला आतमध्ये जे तिथे बारीक बारीक होल दिसतात तिथून गादी अशी गादी राखलेली असते, त्यामुळे आतमध्ये असं तुम्हाला मऊ आणि असं हातावर असं लोड येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ह्या आपल्याकडे पट्टेकऱ्यांच्या महाराजांच्या सैन्यामध्ये तुम्हाला पट्टेकरी पाहायला मिळते. साधारण 10 धारकऱ्यांना एक पट्टेकरी मारायचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांमध्ये पण तुम्हाला हे बघायला मिळेल. पट्टा यशवंत नावाचा शिवाजी महाराजांचा पट्टा होता. अशी महत्वाची जी 2 शस्त्र होती, भोप, तलवार. तर त्यानंतरचं अजून एक दुसरं शस्त्र जे आपण मोगल सल्तनतीचं किंवा मोगली लोकांचं म्हणू शकतो, थोडं वेगळं. ही एक तलवार थोडी वेगळी दाखवतो. इतर तलवारी मराठा, राजस्थानी, राजपुती तलवारी, सिरोही तलवारी आपल्या बऱ्याच जणांना सगळ्यांनी पाहायला बघितले असतील. ही एक वेगळी तलवार आहे. हिला सुसनपत्ता म्हणून ओळखला जातो. सुसनपत्ता म्हणजे लिलीचं पान, आणि याला उर्दू भाषेमध्ये किंवा तुमच्या पर्शियन भाषेमध्ये हिला सुसनपत्ता म्हटलं जातं. या तलवारीवर बघा तर सोन्याचं काम केलेलं इथं तुम्हाला एक परत सिम्बॉल बघायला मिळेल.
अत्यंत दुर्मिळ आणि वेगळी तलवार, सोन्याचं मार्किंग्स असलेली ही सुसन पत्ता तलवार आहे. ह्या तलवारी म्हणजे हिचं वेगळ्या पद्धतीचं म्हणजे हिचं पिंपळा परत हा दुधारी आहे आणि याच्यावर वार केला असता किंवा एखादं आक्रमण केलं असता तो या पद्धतीने त्याला माणूस कापला जातो, जे तिरकस पद्धतीने. त्याच्या आकारामुळं वेगळ्या पद्धतीने हिचं वार केले जातात. प्रत्येक शस्त्राचे वार आणि पवित्रे हे वेगवेगळे असतात. त्यामुळे मराठ्यांचे जर तुम्ही बघितले तर हनुमंती आणि नरसी हे पवित्रे हे खास पद्धतीने खेळले जातात. आणि मुसलमानांचे पण दोन वेगवेगळे पवित्रे, असे वेगवेगळे पवित्रे आणि वार घेऊन आपण अनेक लढायांचे प्रशिक्षण किंवा दिले जायचं किंवा लढाया केल्या जायच्या. तर या शस्त्रांबरोबर हे मोठ्या शस्त्रांचं जर बघितलं तर ह्यांना साधारण असी म्हटलं जातं. असी म्हणजे तलवार, संस्कृतमध्ये असी म्हणतात तलवार. आणि असी पुत्रिका म्हटलं की त्यामध्ये छोटी शस्त्र येतात, कट्या, ह्याला असी पुत्रिका म्हटलं जातं. तर तलवार हा शब्द करस्य बलम हा संस्कृत शब्द आहे. करस्य बलम, करवार, तलवार, आणि मग हा तलवार शब्द झालेला आहे. करस्य बलम म्हणजे हाताची ताकद वाढवणारं शस्त्र, करस्य बलम. प्रत्येक तलवारीचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याचा आकार वेगळा आहे, त्याचा उद्देश वेगळा आहे. तर कुठल्या पद्धतीने तलवारीचे आहेत आपण ते बघितलेलं आहात. अनेक ठिकाणी सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप, फेसबुकवर तुम्ही बघत असाल की तुम्हाला तलवारींचं बद्दल माहिती येते. म्हणजे तलवार 40 किलोची तलवार, एवढ्या किलोचा तुम्हाला भाला. तर तसं काही नाही. कुठलीही तलवार ही साधारण पाऊण किलो, सव्वा किलो ते मॅक्झिमम खांडा किंवा तेगासारखे असतात तर 1.5-2 किलोपर्यंत रश्मीची खांडे असे बघायला मिळतात. कुठलंही शस्त्र हे लढाईचं असेल किंवा स्वतः जर वावगायचं असेल तर ते शस्त्र कमी वजनाचं असतं. साधारण 1.25 किलोच्या आसपास प्रत्येक तलवारीचं वजन असतं. पण त्याला असणारी पाती ही एकदम शार्प आणि एकदम उत्तम पोलादाची असलेली ही पाती असतात तलवारीवर. त्यामुळं अत्यंत घातक अशा तलवारी म्हणून बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर जे एक शस्त्र आहे ते म्हणजे कट्यार. कट्यारींमध्ये तुम्हाला थोडे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतील. असी पुत्रिकामध्ये तुम्हाला अशा ही शस्त्रामध्ये मोडली जातात. तिन्ही शस्त्रांचं बघाल तर ही शस्त्र आहे जे कट्यार हे कायम शैल्यामध्ये हातगाईच्या लढाईमध्ये वापरण्यात येणारं शस्त्र आहे. ह्या शस्त्रांचं एक मूठ वेगळे आहे. या नखांमध्ये तलवारीचं पातं जोडून कट्यार तयार केलेले, म्हणजे 2 भागामध्ये हे कट्यार बनवले. ही तलवार बघा, ही कट्यार बघाल तर तुम्हाला इथं अखंड एकाच कास्टिंगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. हिला कुठे जोड नाही आहे. आणि तिसरी पण अखंड कास्टिंगमध्येच आहे, पण ही लहान मुलांची किंवा बैठकीची कट्यार म्हणून ओळखला जातो. त्यानंतर दक्षिणेकडचं अजून एक महत्त्वाचं शस्त्र म्हणजे चिलानम. हे चिलानमचं वैशिष्ट्य पूर्ण एकाच लोखंडामध्ये कास्टिंगमध्ये एस आकारामध्ये असंख्य शिरायुक्त असलेले शस्त्र आहे. अत्यंत घातक शस्त्र म्हणून दक्षिणेकडचं चिलानम तुम्हाला इथे पाहायला मिळेल. त्या शस्त्रांमध्ये आपण असं बघितलं समोरासमोर दिसणारे शस्त्र आहेत, पण जिथं आपल्याला जायचं आहे आणि पण स्वतःच्या संरक्षणाची कोण जबाबदारी घ्यायची आहे आणि तिथं शस्त्र घ्यायला तुम्हाला बंदी आहे आणि स्वतःचं संरक्षण करायचं, तर अशा प्रकारच्या काही छोट्या तलवारी अत्यंत धारदार त्या काठीमध्ये लपवलेल्या असतात. त्याला स्टिक शॉट सुद्धा म्हटलं जातं. त्याच्यावर पूर्ण आतमध्ये वरून बांबूची काठीने मॅन केलेलं असतं आणि आतमध्ये बांबूच्या काठीमध्ये असल्यामुळे ते तुम्हाला कळत नाही, फक्त काठी अशी कळते, पण आतमध्ये ह्या अशा तलवारी त्यामध्ये लपवलेल्या असतात. तर ही स्टिक शॉट किंवा गुप्ती असं म्हटलं जातं. समर्थ रामदास स्वामी जेव्हा भारत परिक्रमेला गेले होते तेव्हा मोगलांचाच काळ होता, साधारण कधी पण आक्रमण व्हायचं. तर समर्थ रामदास स्वामींच्या मध्ये जे स्वतःच्या संरक्षणासाठी एक शस्त्र होतं ते म्हणजे छोटी एक तलवार होती, ती त्यांच्या कुबडीमध्ये होती. आज सुद्धा तुम्ही सज्जनगडला गेला तर तुम्हाला ती कुबडी बघाल आणि त्या कुबडीमध्ये लपवलेली एक तलवार आहे. ती सुद्धा एक गुप्तीच आहे. तर दिसायला ती कुबडी वाटली समर्थ रामदास स्वामी आपल्याला वाटते, पण ती एक प्रकारचं गुप्त शस्त्र आहे. त्यानंतर एक दुसरं गुप्त शस्त्र म्हणजे अडकित्ती. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अडकित्ता पाहायला मिळेल, पण हे अडकित्ता आपल्या वाटतं सुपारी काढण्यासाठी किंवा याच्यासाठी वापरलं जातं. पण ऐन टायमाला जर वेळात कोणाचा काटा काढायचा असेल तर अशा प्रकारे त्या अडकित्तीचा खंजीर तयार होतो आणि या खंजीरच्या सहाय्याने मानेवर वार करून एखाद्याचा आपल्याला हल्ला करून मारू शकता येतो. अशा प्रकारचे हे गुप्त शस्त्र आहे. अडकित्ती आणि गुप्ती हे गुप्त शस्त्रांमध्ये मोडलं जातं. तर शस्त्रांमध्ये जसं आपण आक्रमण करतो, पण प्रत्येक टायमाला आपण जो आक्रमण करतो तो स्वतःच्या संरक्षणासाठी तो काय बघत असतो.
तर स्वतःच्या संरक्षणासाठी एखादा माणूस जर चिलकत घालून आला आणि मग त्याला मारायचं असेल किंवा त्याच्या डोक्यावरचं शिरस्त्राण फोडायचं असेल तर शिरस्त्राण खास फोडण्यासाठी एक प्रकारचं एक वेगळं शस्त्र हे जगनाल नावाचं शस्त्र आहे. जगनाल म्हणजे कावड्याची चोच. त्याचा पुढचा हा बघायला मणी तर अत्यंत मजबूत असा मणी तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यावर हनुमानाचं चित्र आहे आणि बाजूला 2 शरभ पाहायला मिळतील. हे शरभ हे शंकराचा 8वा अवतार आहे. ही सगळी हनुमान शरभ ही बघितली ती सगळी शक्तीचं प्रतीक आहे. वर हत्ती आहे सोड वाढणारा, ते पण ताकदीचं प्रतीक आहे. असं सगळ्या प्रकारचं सिम्बॉलिक तुम्हाला जेव्हा बघायला मिळतो तेव्हा ते शरभाचं किंवा हनुमंताचं जे असेल ते सगळी ताकद या शस्त्रांमध्ये उतरते आणि त्यामुळे एखाद्या तुम्ही शिरस्त्राण घातला असेल तर त्याला फोडण्यासाठी मारण्यासाठी असं खास प्रकारचं हे जगनाल नावाचं अत्यंत दुर्मिळ असं शस्त्र आहे. तर अशा अनेक प्रकारची शस्त्रांपासून बघितलं तर छोटी छोटी शस्त्र अत्यंत घातक अशी इतिहासात नोंद झालेली शस्त्र आहेत. पण त्यातले जी महत्त्वाची 2 शस्त्र आहेत जे प्रतापगडाच्या युद्धामध्ये अफजल खानाला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलं होतं. अफजल खान स्वतःला बदशकीन म्हणून घेत होता. अनेक मूर्त्यांचा विध्वंस त्यांनी केलाय. तुळजापूरची देवी असो, पंढरपूरचा विठोबा असो यांच्यावर त्यांनी घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्याचा बळी द्यायचा होता. भवानी मातेला 32 दाताचा पोपट त्यांना मारायचाच होता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जी महत्त्वाची 2 शस्त्र भेटी दरम्यान वापरली ती म्हणजे एक बिचवा आणि दुसरं वाघनख. साधारण बिचवा अशा प्रकारे वापरला जातो. बकरींमध्ये याचे उल्लेख आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठली शस्त्र वापरली त्यामध्ये बिचवा आणि वाघनखाचा उल्लेख सापडतो. त्यानंतर पांडल्यानंतर अफजल खानाला शिवाजी महाराजांनी एक छोटं शस्त्र वापरलंय वाघनख. ही 2 बोटांमध्ये पकडायचे असतात आणि वरून बघितलं तर ते अंगठीसारखं शस्त्र गुप्त, हे पण एक प्रकारचं गुप्त शस्त्र सहजासहजी कोणाला कळून येते पण जेव्हा ते उघडलं तर असं उघडतात. वाघाच्या पंजाच्या म्हणजे जी ताकद असते नखांमध्ये, जगाला भक्ष पकडलं की तर तो सहजासहजी सोडत नाही. तर त्याच्या नखांचं जे काय त्याचं होतं उपयोग करून आहे त्याचाच अशा प्रकारची पोलादामध्ये बनवलेली ही वाघनख आहेत. शिवाजी महाराजांच्या टायमामध्ये त्यांनी वापरलेली अत्यंत 2 महत्त्वाची शस्त्र प्रतापगडच्या युद्धामध्ये वाघनख आणि बिचवा. नंतर एक दुसरं शस्त्र म्हणजे माहुताच्या हातामध्ये असलेलं हे शस्त्र, ह्याला अंकुश असं म्हटलं जातं. तुम्ही गणपतीच्या हातामध्ये बघाल तर एका हातात परशु आणि दुसऱ्या हातामध्ये अंकुश तुम्हाला पाहायला मिळेल. अंकुश हे शस्त्र गणपतीला वरून देवाने दिलेले आहे. तर हे अंकुश एखाद्या गोष्टीवर आपण नियंत्रण मिळवणे किंवा त्यावर अंकुश असणे म्हणजे हत्ती एवढा मोठा हव्या असल्यामुळे त्याला एवढ्याशा शस्त्राने माहूत नियंत्रणामध्ये ठेवतो. म्हणून आपण एखाद्या गोष्टीला म्हणतो माझ्या त्या गोष्टीवर अंकुश आहे. तो शब्द अंकुश या शस्त्रांमुळे आलेला आहे. याच्यावर तुम्हाला हत्ती बघायला मिळेल. आणि हत्तीचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याला फक्त स्पर्शज्ञान असतो. या स्पर्शज्ञान कानाला करण्यासाठी अशा प्रकारचं हे वापरतात. पुढे भाल्यासारखा पातळ असतं. दुसऱ्या आपण बघू म्हणजे परशु बघितलं म्हणजे जर आपण अनेक शस्त्र म्हणजे कुऱ्हाडींमध्ये पण अनेक प्रकार आहेत. धनगरी कुऱ्हाड आहे, नंतर परशु आहे, बहिर्वक्र असलेलं कुऱ्हाड आहे, आंतरवक्र धार असलेलं कुऱ्हाड आहे. जे बहिर्वक्र धार असलेलं जो परशु भार्गवराम आहे तो त्या शस्त्रांमुळे ज्याचं महत्त्वाचं शस्त्र आहे भार्गवरामाचं ते परशु आहे. आणि तो परशुमुळे तो परशुराम म्हणून इतिहासामध्ये ओळखले जातात. परशुरामाचं जे शस्त्रांमुळं परशु तसं हा दुसरं आंतरवक्र धार असलेलं एक कुऱ्हाड आहे. याला मिशीवाले कुऱ्हाडसुद्धा म्हटलं जातं. तिथं मिशीसारखा विषा पेढ्या असल्यामुळं अशा प्रकारच्या कुऱ्हाडी तुम्हाला बघायला मिळतील. करू शकता तशी आक्रमण आपण करू शकतो पण स्वतःच्या संरक्षणासाठी सुद्धा काहीतरी पाहिजे. म्हणजे तलवारी बरोबर जे असणारं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे ढाल. हे जे ढाल आहे तुम्हाला 2 प्रकारच्या ढाली बघायला मिळतील. ही एक लोहाची छोटी ढाल आहे आणि ही दुसरी मोठी ढाल आहे. ही घोडदळामध्ये खास वापरली जाते. साधारण गेंड्याच्या कातडीची, म्हशीच्या कातडीची आणि उंटाच्या कातडीची त्या कातड्यांपासून बनवलेल्या ढाली असतात आणि त्यानंतर लोहाच्या पद्धतीच्या असतात. गेंड्याच्या कातडीची ढालीचे वैशिष्ट्य म्हणजे याच्यावर कितीही तुम्ही तलवारीचे वार केले काही केले तर तिला ढालीला काही होत नाही. आतला माणूस पण त्याच्यावर काय होत नाही, तो सुरक्षित राहू शकतो. तर अशा प्रकारच्या ही गेंड्याच्या कातडीची घोडदळामध्ये असलेली मोठी अशी
ढाल आपल्या संग्रहामध्ये आहे. तर तुम्हाला जशा कातड्यांच्या ढाली बघायला मिळतील, तशा लोहाच्या बघायला मिळतील. तर दुर्ग सप्तशतीमध्ये तुम्हाला पण अनेक ढालींचे उल्लेख सापडतील. तर ते चर्म म्हणून साधारण तिचा उल्लेख केला जातो. पण तुम्हाला अनेक प्रकारच्या ढाली तुम्हाला सुशोभित केलेल्या पण दिसतील, ज्याच्यावर सोन्याची फुलं, चांदीचं काम, नक्षीकाम केलेलं असतं. तर अशा प्रकारच्या ढालींचा उपयोग लढाईसाठी होत नाही. तर त्या ढालींसाठी एक प्रमुख असं एक वैशिष्ट्य असतं की जेव्हा एखादा राजाला आपण जेव्हा नजराणा द्यायचा असतो तेव्हा त्याला भेट द्यायची असते, तर त्या ढालीमध्ये अशा उलट्या पद्धतीने करून त्यावर रेशन कापड टाकून त्यावर जे जिन्नस असेल, द्रव्य असेल, नजराणाचं असेल, तो ह्याच्या भरून तो ढाली सकट द्यायचा असतो. म्हणून त्या ढाली आपल्याला तुम्हाला या सुंदर सुशोभित सोन्याचे काम केलेले असतात. कारण त्या मानाने एखाद्या राजाला किंवा बहाल करायच्या असतात तेव्हा त्याला नजराणा द्यायचा असतो. म्हणून तुम्हाला त्या अशा अनेक प्रकारच्या ढाली म्युझियममध्ये किंवा अनेक खाजगी संग्रहात तुम्हाला पाहायला मिळतील. लढाईच्या ढाली वेगळी आणि मानाने बहाल करायच्या किंवा नजराणा द्यायच्या ह्या ढाली वेगवेगळ्या असतात. त्या भाल्यांचे महत्त्वाचं एक शस्त्र म्हणून पाहिलं जातं. हे भाला आहे. दोन प्रकारचे भाले तुम्हाला इथं पाहायला मिळतील, मराठा भाला आणि पंजाबी भाला. पंजाबी शीख लोकांची जी असतात भाले ते अशा मोठे पात्याची पायदळातील भाले. मराठा भाला आहे. त्याला दुअब्जे भाला म्हणतात. पुढचं पातं हाड आणि मागचं असलेलं पायदळ म्हणतात. ते म्हणजे विटाशस्त्र. भाला एकदा तुमच्याकडनं लढाईमध्ये तुटला, फेकून मारला तर तुमच्याकडे दुसरं कुठलं शस्त्र राहत नाही. तर तेव्हा स्वतःच्या संरक्षणासाठी अजून एक भाल्यांमध्ये खूप प्रगत शस्त्र शिवकाळामध्ये बनवलं गेलं. ते म्हणजे विटा. विट किंवा इटर हे नावाने ओळखलं शस्त्र जातं. त्याचं अडुकुचीदार लांब असं पातळ, वाकी, बांबू आणि दोरी. घोड्यांवरनं किंवा हत्तीवरनं, उंटांवरनं फेकून मारायचं शस्त्र आहे. साधारण 15 मीटरवरपर्यंत आपण हे शस्त्र मारून एखाद्याचा वेध घेऊ शकतो. मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तसा 10 धारकऱ्यांना एक पट्टेकरी मारू शकत होता, तसा 10 पट्टेकऱ्यांना एक विटेकरी मारू शकत होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये जी काही धारकरी, पट्टेकरी, विटेकरी असतील तर त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व होतं ह्या विटेकऱ्यांना होतं. अत्यंत कमी लोकांनी जास्त लोकांचा पराभव करण्यासाठी अशी विटेकऱ्यांची फौज महाराजांच्या याच्यामध्ये होती. एखाद्याला मारायचं असेल, लांबून वेध घ्यायचा असेल तर हे दोरी हाताला गुंडाळलेली असते. हे फेकून मारत आणि परत हे शस्त्र दोरीने आपल्याकडे ओढलं जातं. त्यामुळे फेकून मारलेलं शस्त्र परत आपल्याकडे येतं आणि आपण परत दुसरीकडे फेकून त्याला मारू शकतो. त्याला भाल्याची याला विट्याची ठेक असं म्हटलं जातं. जेव्हा फेकून मारल्यानंतर जेव्हा इथून असं रक्त लागतं तेव्हा येणारं सगळं रक्त या वाकीवर येतं आणि या वाकीवर ते रक्त शोषलं जातं आणि रक्तवर शोषल्यामुळे हे पुढे रक्त बांबूवर किंवा दोरीवर किंवा हातावर येत नाही. त्यामुळं तो चिकटपणा, त्यामुळे आपल्या हातावर किंवा येत नाही. जी भाल्यावरची या विट्यावरची पकड ही मजबूत राहते. त्यासाठी याचा खास उपयोग केला जातो. आणि जेव्हा हे फेकून मारलं जातं तेव्हा हा वाकी अशी फुलली जाते आणि समोरच्याला एकदम अचानक कळत नाही की समोरून कुठलं शस्त्र आलं आणि कुठून आलं ते, आणि धूमकेतूसारखं येतं आणि पटदिशी ते आपण आपल्याकडे ओढून घेतो. त्याच्यामुळे अत्यंत प्रगत असं शस्त्र शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बनवलं गेलेलं होतं. ते हे विटा नावाचं शस्त्र आहे. विटानंतर दुसरं एक महत्त्वाचं शस्त्र अत्यंत दुर्मिळ असं म्हणजे सांग. त्याला सांग म्हटलं जातं. पूर्ण लोखंडाचीच आहे आणि तुम्हाला विट्यासारखं त्याचं अडुकुचीदार, पातळ, लांब लचक. त्याची इथं मध्ये मूठ असते, दुअब्जे असतो, मागून पण तुम्ही बघू शकता. खास सैनिकांसाठी जिथं गडकिल्ल्यांचा प्रवेश करतो देवडीवरचं शस्त्र आहे. देवडीचे पहारेकरी असतात किंवा वर पहारेकरी असतात, रात्री गस्त देणार त्यांच्याकडचं शस्त्र आहे. गडकिल्ल्यांवर तुम्हाला गेलं तर छोट्या छोट्या असं तटबंदीमध्ये जंग्या पाहायला मिळतील. तर तिरकस अशा बारीक खिडक्या असतात. जर कोणी दोर लावून किंवा जिडे लावून जाण्याचा प्रयत्न केला तर ते जंग्यातून त्याने तुम्ही मारू शकता. अशा प्रकारचं हे अत्यंत वेगळं असं सांग नावाचं शस्त्र आहे. या सांग्यासारखंच पण वेगळं असं शस्त्र, लांबीला कमी, मध्ये मूठ. पण हे बर्ची म्हटलं जातं याला. बर्ची बहादूर लोकांची जशी पूर्ण सैन्यांमध्ये असतात
तसं मगरीच्या पात्यांमध्ये तुम्हाला हे भाल्याचं पात्या असं जबरदस्त पकडलेलं दिसत. का शिकारीसाठी हा उपयोग केला जातो त्या बर्चीचं. सन, विटा, भाला, बर्ची हे कुंतनमधले एकाच कुळातले हे 4 वेगवेगळी प्रकारचे शस्त्र आहेत आणि या शस्त्रांचा उपयोग ही तोफेची एक प्रतिकृती आहे. या तोफेमध्ये जे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत त्यामध्ये कलाल बागडी, लांडा कासा, फतेह लष्कर, मलिके मैदान. मलिके मैदान ज्याला आपण मराठीमध्ये मुलूक मैदान तो म्हटलं जातं. तशी ही मलिके मैदान म्हणजे मुलूक मैदान, मैदानावरचा मालिक तशा या इतिहासातल्या ज्या 4 तोफा होत्या त्या तुम्हाला एक जंजिरा किल्ल्यावर, परिंडा किल्ल्यावर तुम्हाला पाहायला मिळतील. तर या तोफेंबरोबर अजून एक तोफेचा एक प्रकार होतो म्हणजे उखळी तोफ. जर तुम्हाला तोफेतून जर दारू गोळा सोडायचा असेल किंवा गोळे सोडायचे असतील तर अशा प्रकारचे दगडी आणि लोखंडाचे गोळे तुम्हाला वापरावे लागतात तोफेसाठी. त्याच्यामध्ये अजून एक तोफेचा कुल्फी गोळा म्हणून एक प्रकार येतो, तो उखळीच्या तोफ्याने साह्याने सोडला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून जेव्हा आरमार बनवलं आणि जेव्हा आपण तोफा घ्यायला लागलो तर तोफेसाठी लागणारे जो खर्च होता तो कमी करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुद्धा सह्याद्रीतला जो काय दगड होता त्याचा उपयोग करून काही दगडाचे गोळे जास्त प्रमाणात बनवले गेले. जे दगडाचे काम करणारे पाथरपटासाठी त्यांनी असे गोळे बनवले आणि चांगल्या प्रकारे आपण आरमारामध्ये त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. तर अशा ज्या काय बंदुका होत्या त्या हसणीच्या बंदुका म्हणून इतिहासामध्ये प्रसिद्ध आहेत. सिंगल बॅरल या बंदुका आहेत. ही बंदुका फक्त डिस्प्ले आणि डेकोरेशन पर्पज ओनलीसाठी वापरतात. प्रदर्शनासाठी आम्ही त्या पूर्ण ऑथोराईज लायसन्स असलेल्या आणि पंक्चर केलेल्या या बंदुका आहेत. डिस्प्लेसाठी वापरल्या जातात आणि पूर्ण अनयूज अशा आणि पुन्हा कधी वापरता येणार नाही अशा पद्धतीने या बंदुका आहेत. या बंदुकांचं वैशिष्ट्य म्हणजे ठासणीच्या असल्यामुळं याला इथून दारू भरली जायची, स्फोटक दारू, आणि ती त्याच्या पुढे दांडीने ती अशी दारू ठासली जायची. ही ठासली गेल्यामुळं तिला अशी ठासणीची अशी बंदूक म्हणतात. आणि परत ते ठासून झाल्यानंतर मग इथून लोड केल्यानंतर ही अशी फायर केली इथून तो बार उडतो आणि शत्रूवर हल्ला करू शकतो. परत दारू भरायची. त्याच्यामध्ये दारूच्या अनेक प्रकारच्या बुदल्या असतात, त्याला गनफ्लेक्स बॉटल्स म्हणतात. तर अशा प्रकारच्या एक बरोबर आहे गन आहे. तर या गनीचं याच्यामध्ये जे फायर करण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्यामध्ये फ्लिंट लॉक, मॅच लॉक आणि कॅप लॉक अशा 3 प्रकारच्या फायर करायच्या पद्धती येतात. तर 1818च्या आसपास किंवा ब्रिटिश काळामध्ये अशा तुम्हाला बंदुका बघायला मिळतील. शस्त्रांमध्ये जेव्हा ठासणीच्या बंदुकांचा वापर व्हायला लागला तेव्हा ते बंदुकीसाठी लागणारी दारू ठासून भरायली जायची आणि फायर केल्यानंतर ती दारू संपली जायची. अशा टायमाला आपल्याकडे दारू असावी, स्फोटक दारू जी बंदुकीसाठी लागणारी असावी. तर अशा प्रकारच्या तुम्हाला बुदल्या बघायला मिळतील. भारतामध्ये अनेक संग्रह आहेत. त्यामध्ये शस्त्रांचे काही संग्रह आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अक्कलकोट येथील एक शस्त्रांचं संग्रह प्रसिद्ध आहे, अक्कलकोट येथे. त्यानंतर भारतामध्ये सालारजंग येथे पण तुम्हाला असे शस्त्रांचं संग्रहालय बघायला मिळते. अनेक सरकारी संग्रहालयामध्ये खाजगी व्यक्तींकडे तुम्हाला ही शस्त्रांची पाहायला मिळतील. तर ही शस्त्रांची ही विजयाची साधनं असल्यामुळे अनेक लोकांनी त्यावर श्रद्धा असते आणि ही श्रद्धा असल्यामुळं अनेक ठिकाणी लोकांनी, अनेक राजांनी या शस्त्रांच्या जोरावर विजय मिळवलेला आहे. विजयाची साधने आहेत, आपल्या धर्मरक्षणाची साधने आहेत. धर्माच्या रक्षणासाठी अशा प्रकारची वेळोवेळी शस्त्र ही माणसांनी, राज्यांनी, देवदेवतांनी धारण केलेली आहे. असा शस्त्रसंग्रह आपण इथं पाहिलेले आहेत. त्याबद्दल धन्यवाद.